रिअलाइज की हं, दिस इज नॉट माय प्लेस. हं. याच्यात ते कळतं. त्यामुळे यांनी फार चांगल्या टिप दिल्या आहेत या संदर्भात शेवटचं. मी स्वतः नमस्ते. बुकब्रोच्या आजच्या या ताज्या भागात तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. मी डॉक्टर आशुतोष जावडेकर. आज माझ्या घरी एक खास पाहुणी व्यक्ती आली आहे आणि ज्या आपल्याबरोबर छान संवाद साधणार आहेत अनेक विषयांवर. त्या स्वतः उत्तम लेखिका आहेत, अनुवादिका आहेत आणि संपादक आहेत. आणि तुम्ही ओळखलं असेल त्यांचं नाव गौरी साळवेकर. विशेषतः इथे जे फेसबुकवरती चांगलं वाचन करणारी जी आपली प्रेक्षक मंडळी आहेत सगळी बुकब्रोची, त्यांना हे नाव वाचल्यावर एकदम घंटा पेटली असेल, जशी त्या सबस्क्रायबरच्या नोटिफिकेशन सारखी पेटते तशी. गौरी साळवेकर यांची जवळजवळ 11 प्रकाशित पुस्तकं आहेत. त्या अतिशय उत्तम मुळात अनुवाद करतात. स्वतंत्र लेखन त्यांचं किती छान असतं हे तर आपण रोज फेसबुकवर वेगवेगळ्या त्यांच्या पोस्टमधनं बघत असतो. दीर्घ पल्ल्याचं आणि तरीही नेमकेपण असलेलं लेखन असलेल्या गौरी साळवेकरांशी आज मी संवाद साधणार आहे. बोलूया. तर अशा या अतिशय उत्तम लेखिका, अनुवादिका आणि संपादक असलेल्या गौरी साळवेकर आज बुकब्रोमध्ये आपल्याबरोबर आहेत. गौरी मॅडम, तुमचं खूप सहर्ष स्वागत. थँक्यू सो आणि मच. मला माहिती आहे की तुमचे खूप तिथे चाहते आज हा एपिसोड बघतील आणि त्यांनाही तुम्हाला बघून आणि अशा सुंदर साडीत बघून विशेष आनंद होईल. कारण आपल्याला एक माहिती आहे की अनेक जण, का मी आता हा उल्लेख केला लगेच सांगतो, की अनेक जण समाज माध्यमांवर स्वतःचे सेल्फी टाकत असतात किंवा बायका तर साड्या मिरवतच असतात. तशाही आपण हे ॲग्री तुम्ही करू शकाल. आणि मग तुम्ही गौरी मॅडमची जर फेसबुक भिंत बघितली तर तुमच्या लक्षात येईल की तिथे फक्त कंटेंट असतो आणि तो इतका झळझळीत असतो. तो एखाद्या उत्तम पैठणीचा जरतारी किनाराचा पदर असावा असा असलेला कंटेंटच मुळात असतो. त्यामुळे त्या अतिशय उत्तम जे फेसबुकवर लिहितात तिथूनच मी आज चालू करणार आहे हा जो एपिसोड आहे. मुळात तुम्हालाही, तुम्ही स्वतः एका प्रतिष्ठित संस्थेत, प्रकाशन संस्थेत काम करता, साकेत प्रकाशनमध्ये 10 लेखक तुम्ही माझी खात्री मेंटॉर करत असणार, घडवत असणार, शोधत असणार आणि पुस्तकाचं एक वेगळं जग प्रोफेशनली तुम्ही सगळं जवळनं रोज बघताय. या पार्श्वभूमीवर अनेक समीक्षक जेव्हा म्हणतात की फेसबुकी लेखन म्हणजे पुढे ते बोलतही नाहीत पण त्यांच्या म्हणजे आपल्याला उच्चारातनं हावभावातनं कळतं. तर तुम्ही मात्र मला सातत्यानं फेसबुकवर लिहिताना दिसता, अभिव्यक्त होताना दिसता. वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही मार्मिक लिहिता. मग कधी ते सामाजिक असतील, कधी राजकीय असतील, कधी एखादी सुंदर गदिमांची ओळ असेल आणि त्याबरोबरचा फोटो असेल. आणि जी जी अभिव्यक्ती असते ती तुम्ही बघा गौरी मॅडमची अतिशय अस्सल अशी असते. तर ही जी अभिव्यक्ती तुम्ही फेसबुकवर करता, तर तुम्हाला ती मुळात का करावीशी वाटते फेसबुकवर? आणि फेसबुकी लेखन यावर तुम्ही काय सांगाल? साधारणपणे 2009 पासून मी फेसबुकवर आहे. पण लिखाण ज्याला म्हणू तर ते मी 2016-17 नंतर सुरू केलं. सुरुवातीला माझा जो अप्रोच होता फेसबुककडे बघण्याचा तो काही फारसा सीरियस नव्हता. आणि जसं तुम्ही म्हणालात, की काय फेसबुकवर काय लिहायचं वगैरे असाच काहीसा अप्रोच होता. हं. पण एकदा मी एक दीर्घ लेख पहिलाच जो लिहिला तो होता खानदेशी खाद्य संस्कृतीबद्दल. वा. आणि त्या खाद्य संस्कृतीच्या लेखामध्ये अशा काही पदार्थांचा उल्लेख होता जो शहरातल्या लोकांनी ऐकलेलेही नव्हते. आणि तो लेख खूप व्हायरल झाला. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की आपल्याला दीर्घलेखन जमतंय. तोवर माझं अनुवादाचं काम कंटिन्युअसली चालूच होतं. पण मी स्वतः काही लिहून बघेन वगैरे यावर म्हणजे फार कमी ट्राय केला होता. हं. तर तो लेख जेव्हा व्हायरल झाला त्यानंतर मी आपण ज्याला मिसलेनियस म्हणतात ना, हं. अशा प्रकारचं लिखाण हं. केलं. म्हणजे हं. काहीतरी फुटकळ विनोद, काहीतरी हं. कौटुंबिक हे. पण देन आय रिअलाइज की हं. दिस इज नॉट माय प्लेस. हं. याच्यात कंटेंट नाहीये. जिथे हं. कंटेंट नाहीये तिथे मी नाहीये. वाह! सो मी ते बंद केलं. हं. आणि माझा नंतर मात्र माझा दृष्टिकोन बदलला. जसं मी दीर्घलेखन करत गेले, वेगवेगळ्या विषयांवर हं. लिहित गेले, हं. तर तसा खूप फॉलोअर मिळत गेले. खूप चांगले हं. मित्र जोडले गेले. उत्तम लिखाण करणारे लोकं खूप जोडले गेले. वाह! आणि देन आय रिअलाइज की नाही, दिस इज समथिंग टू बी टेकन सिरियसली. हं. हं. आणि हा जो आक्षेप आहे म्हणजे तुम्ही जे म्हणताय हं. की हे आता फेसबुक हे ऍक्च्युअली साहित्य निर्मितीचं केंद्र होत आहे का, हं. तर काही अंशी ते खरं आहे. याचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. हं. फेसबुकवर कांचन दीक्षित नावाच्या एक टाइम मॅनेजमेंट ट्रेनर आहेत. बरं. त्यांचं जे टाइम मॅनेजमेंट ट्रेनिंग असतं हे बायकांसाठी वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेलं ट्रेनिंग असतं. बरं. सो इट इज सेल्फ अँड टाइम मॅनेजमेंट काइंड ऑफ ट्रेनिंग. आणि त्यांच्या पोस्ट मी गेल्या 3-4 वर्ष सलग वाचत होते.
त्याच्यातून मला असं वाटलं की ह्याचं एक उत्कृष्ट पुस्तक तयार होऊ शकतं. ते झालं आणि ते पुस्तक आलं गेल्या वर्षीच्या अखेरीस, म्हणजे नोव्हेंबरमध्ये आलं असावं. वा. आता त्या पुस्तकाच्या 4,000 प्रती संपत आल्यात. वा, क्या बात आहे. त्यामुळे फेसबुकवर निश्चित जर तुम्ही चांगला कंटेंट दिलात तर साहित्य निर्मिती होऊ शकते आणि ती साहित्य निर्मिती वास्तवात सुद्धा होऊ शकते. तेव्हा शक्यता ही आहे की कदाचित तुमच्या लिखाणात दम असेल तर एखादा चांगला प्रकाशक तुमच्याकडे येईल. त्यामुळे तुम्ही चांगलं लिहा आणि न विसरता गौरी मॅडमना त्यात खाली मेन्शन करा किंवा टॅग करा, म्हणजे त्यांना तुमचं आवडलं तर काय अजून विचारायला पाहिजे. विनोदाचा भाग वेगळा, पण मला खरोखरी जी व्यक्ती रोज फेसबुकवर हिट लेखन करत असते अशा गौरी मॅडमना हे मुद्दाम तुमच्या सगळ्यांच्या वतीने विचारायला आवडेल की आम्ही जेव्हा समाज माध्यमात लिहू, फेसबुकवर विशेषतः, कारण मला वाटतं लेंदी लेखन हे समाज माध्यमात फेसबुकवरच असतं. ट्विटर तर अगदी छोटं आहे, इंस्टाग्रामला फोटो जास्त आहे, सेल्फी जास्त आहे. तर फेसबुकवर लिहिताना काय काळजी घ्यायला पाहिजे? ज्या तरुण मुलांना फेसबुकवर चांगला आशय आणायचा आहे त्यांना तुम्ही काय लेखनासाठी टिप्स, व्हॉट आर युअर गौरी टिप्स? खरं तर आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे आपल्या आधीची जी जनरेशन आहे, 20ली 25ली, तर ती फार म्हणजे फारच शार्प आहे, फार चाणाक्ष आहे. आणि तुम्ही ते 20, 30, 40 जे सदर करत होतात त्याच्यात बहुतांश ते त्यांचं ते इंटेलेक्ट आणि सगळं जग कव्हर केलेलं आहे. तरी सुद्धा तरुणच असं एकूणच लिहिणाऱ्यांना काही गोष्टी मी थोडीशी सीझन असल्यामुळे सांगू शकेन. एक म्हणजे ना, तुमच्याकडे कंटेंटमध्ये ओरिजिनॅलिटी हवी. आता बघा, मुराकामी काय म्हणतो की देर आर नो न्यू वर्ड्स. तुम्ही जे करत असता ते म्हणजे जुन्या शब्दांना नवीन अर्थ देणं आणि स्पेशल ओव्हरटोन्स देणं. मग नवीन काय आहे? नवीन हे असतं की तुम्ही प्रचलित विषयांवर जरी लिहित असाल तरी त्याबद्दलचा तुमचा स्वतःचा एक फ्रेश थॉट हवा. तो फ्रेश थॉट जर तुम्ही देऊ शकलात आणि तो जर सस्टेनेबल असेल तर तुम्हाला वाचक मिळतो. माझा हा अनुभव आहे की तुम्ही चांगलं लिहिलं तर लोक निश्चित वाचतात. म्हणजे आज जर मी एखादी पोस्ट लिहिली आहे आणि ती माझ्या मेमरीत आली आहे तर मला ती परत रिपोस्ट करावीशी वाटली पाहिजे. वाचकांनी ते विचारलं पाहिजे की ती कुठे गेली पोस्ट. तर ही असते ही ओरिजिनॅलिटी, फ्रेश थॉट, हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट असते नेमकेपणा. काय होतं की एखादा विषय समजा घेतला, समजा तुम्ही आता बायकांचा लाडका विषय असतो स्त्रीवाद, म्हणून मी तो एक उदाहरण देते की त्याच्यावर जर तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6 पोस्ट टाकल्या ना तर हळूहळू वाचक कमी कमी होत जातात. कारण फेसबुकवर वाचकांचा जो पेशन्स आहे तो आहे एका पोस्ट. आणि अशा पोस्टला पुरुष तर इन्क्रिमेंटली पळून जाणार. सगळ्याच रोज जर स्त्रीवादीच तिथे तुम्हाला मिळालं तर कंटाळा येऊ शकतो दुसऱ्या. आणि कंटाळवाणे असतात. खरं सांगायचं ना तर हे जे क्लिशे विषय आपण ज्याला म्हणतो, नातेसंबंध आहेत, प्रेम आहे, स्त्रीवाद आहे किंवा अजून काही असतील, तर हे विषय ना क्लिशे असतात. तर तुमच्याकडे ते जर तुम्ही मांडत असाल किंवा कोणताही विषय त्या अनुषंगाने, तर त्याच्यात नेमकेपणा हवा. नेमकेपणा यासाठी की तुम्ही प्रत्येक पैलूचा विचार जेव्हा करता आणि तेव्हा त्यातलं आपोआप रिपिटेशन गाळलं जातं आणि नेमकेपणा येतो. तर नेमकेपणा हा एक मुद्दा आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल जे फेसबुकवर आपण बघतो की माझी वॉल आहे, मला जे वाटतं ते मी लिहीन, तर तसं नसतं. तुम्ही जेव्हा आयडिया शिपिंग करता त्यावेळेला तुम्ही एका व्यापक अशा कॅनव्हासचा भाग असता आणि तुम्ही जेव्हा एका व्यापक कॅनव्हासचा भाग असता ना त्यावेळेला त्याचा बटरफ्लाय इफेक्ट कुठेतरी होत असतो. त्यामुळे माझी वॉल आहे आणि मी वाटेल ते लिहिन असं म्हणून तुम्हाला चालत नाही. तुम्ही कायदेशीर चौकटीच्या, व्हेरी सॉरी टू डिस्टर्ब, पण तुम्ही कायदेशीर चौकटीच्या स्क्रुटिनीच्या अंडरही असता. म्हणजे तुमचं समाज माध्यम आहे तर कायद्याच्या कक्षेतच आहे तुम्ही काय पोस्ट करता. तर त्याच्यामुळे जर हे मग इतकंच पर्सनल आहे तर तुम्हाला समाज माध्यम लागतंय कशाला? तुम्ही लॅपटॉपवर लिहा, वाचा आणि तो बंद करा. ही महत्वाची टिप. सो पहिली आपण होती ओरिजिनॅलिटी, सेकंड होती नेमकेपणा, आणि तिसरा तुमचा अति पर्सनल थोडक्यात लिहू नका, ब्रॉड एक कॅनव्हास. किंवा तुम्ही लिहिताना एक आपण जे म्हणतो ना एक घट्ट नैतिक आणि तात्विक भान असतं ते तुम्ही पाळायलाच हवं. फार छान, फार सुंदर. सो चौथी गोष्ट मी सांगेन थोडंसं वाइंड अप करायला की शक्यतो आपल्याला ना असं एक फार डोक्यात असतं की पर्सनल इज युनिव्हर्सल. त्याच्यामुळे इथे होतं काय, इथे प्रत्येक जण पर्सनल कंटेंट टाकायची चढाओढ करतो. मग मुलं, मग बाळ, मग काय कुंड्या दण हे ते व्हॉट एव्हर जे असतील ते. पण त्याचा ना लोकांना कंटाळा यायला लागतो काही काळानंतर. मे बी तुमचे जे लॉयल फॉलोअर्स असतील ते येतीलही, ते तुम्हाला काय बदाम बिदाम देतीलही, पण वेन द कंटेंट इज मिसिंग लोकांना तुमचं पर्सनल आयुष्य बघण्यात काहीही रस नसतो.
सतत तुम्ही जर मार्गदर्शकाची पोज घेऊन लिहित असाल, हम्म. काही लोक असे असतात की ते हम्म. सदैव मार्गदर्शकाच्या पोज मध्ये असतात, हम्म. तर तेही कंटाळवाणं होतं. खरंय. आणि शेवटची अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे काय लिहायचं नाही याचं भान असणं. हम्म. आपण प्रत्येक गोष्टीवर व्यक्त व्हायलाच हवं असं नसतं. वा, क्या बात आहे. हा जबरदस्त होता शेवटचा मुद्दा. कारण नाहीतर मला असं वाटतं की अनेक जणांना सकाळी उठलं की असं बहुतेक एक सकाळच्या किक कॉफीच्या असते आधीही ती, असतात, किक आपण असते काय आज हो, गाजवायचं. फेसबुकची. तर अरे काही नाही, जाऊ देत ना 3 दिवस शांततेत. हा तुझा नाहीच आहे मुद्दा, किंवा हा तुझा डोमेन नाहीये, तुझा अभ्यास Exactly. नाहीये, हे त्या मुलाला कळत नाही. तुम्ही आता लाईक्सचं म्हणाला, ते तर मी नेहमी सांगतो माझ्या सगळ्या भाषणात वगैरे, की एखादा पोरगा आहे, नवा कवी आहे, आणि त्याला वाटतं की वा आपल्याला 100 बदाम रोज मिळत आहेत, तर कॉलेजमध्ये तर एक 40 पोरींना तर आवडत असेल, चांगला असेल तर, आणि कविता निश्चित बिविता निश्चित गिटार घेऊन वाजवणारा पोरगा आवडतो. तर आवडतं. म्हणजे तुझी कविता चांगली असं नाहीये, असं तुझं नाही. वय आहे आणि तुझे मित्रमैत्रिणी आहेत. तर हा जो एक गमतीचा भाग, पण जे मला वाटतं त्यांनी 5ही मुद्दे आता सांगितले, हे सगळ्यांनी अवश्य मनन आणि चिंतन करावे असेल. आणि खुद्द मला वाटतं ते मुद्दे घेऊन ना तुम्ही गौरी साळवेकर या व्यक्तीच्या भिंतीवर जाऊन तपासा. तर तुम्हाला, मला काय काय समीक्षक म्हणून आढळलं सांगू या निमित्ताने. मला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पोस्टमध्ये जे तुम्ही आता म्हणालात नेमकेपणा, तर तो मी असं म्हणेन की उगीच संकोच न केलेला नेमकेपणा आहे. म्हणजे जिथे विस्तारून हवंय पोस्ट तिथे विस्तारून आहे, जिथे मोजक्या शब्दात भागणार आहे तिथे मोजक्या शब्दात आहे. काही लोक पंचेसवर फक्त आपलं वॉल चालवत ठेवतात, तसं तुम्हाला कधी यांच्या ह्याच्यात दिसणार नाही. त्या नीट मुद्दा मांडतात. काही जण नुसता एक प्रश्न फेकून निघून जातात. हा, म्हणजे ही तर एक अगदी कॉमन ती स्टाईल आहे. तुमची आणि जबाबदारी, एक तुम्ही वेळ प्रश्न उत्तर. विचारायला हरकत नाही, पण अरे खाली तळटीपे तुझं मत काय आहे हे पहिल्या कॉमेंटमध्ये तरी लिही. तर असं हे बेजबाबदार मला वर्तन वाटतं. आणि म्हणून त्यांनी जो नैतिक आणि एक आयाम तात्विक, दाखवला, तुम्हाला तात्विक, घट्ट ते भान तो हवं. देखील मला वाटतं इथे त्यांच्या लेखनात आढळतो. तिसरा एक मला वाटतं जाता जाता भाग आपण घेऊया, की तुम्ही उजवे आहात का डावे आहात का, तुम्ही काय विचारसरणीचे आहात, तुमचं समजा पॉलिटिकल. कारण खूप मी नेहमी म्हणतो फेसबुक आहे, दोन फेसबुक आहेत महाराष्ट्रात, एक उजवं खरंच फेसबुक, आहे. एक डावं डावं. फेसबुक, आणि त्यांना आणि एकमेकांवर आपल्यासारखे मध्ये असे हा म्हणजे पानिपत करत ते असतात सगळे. हं. तर मला असं स्वतःला वाटतं की तुमची काहीही विचारसरणी असली तरी तुम्ही तिथे अभिव्यक्त होताना हे भान पाहिजे की तुम्ही एका मोठ्या समाज समूहासमोर जाताय. तुमची भाषा 4 मित्रांसमोर जसं बोलाल तशी नाही नाही पाहिजे. पाहिजे. त्याला एक स्वतःचा आप पाहिजे, जो तुम्हाला, मला तुमच्या लेखनात काय आवडतं तर आप दिसतो सगळ्या ह्याच्यात. अजून एक मला यांच्या लेखनातलं वैशिष्ट्य वाटतं, जे त्यांच्या आता टिप्समध्ये आलं नाही, माझी अशी टिप देतो, की तुमच्या विषयात वैविध्य ठेवा. म्हणजे तुमच्या अभ्यासाचे 2-3च विषय असू शकतील, किंवा एकच असेल एखाद्याचा, हे ॲग्री आहे. पण तुमची इम्प्रेशन्स जी असतात सहज कधी कधी येतात, आणि जर मनातनं ती आली असतील तर ती जितक्या वेगवेगळ्या विपुल विषयांवरची असतील तितका तुम्ही विपुल वाचक वर्ग तुमचा आपोआप तयार होत जाईल. एक्झॅक्टली. तुम्ही जर रोज फक्त फुलाच्या बॉटनीवरच लिहिणार असाल तर हरकत नाही, तर तुमचं पुस्तक नक्की येईल त्याच्यानंतर. म्हणजे Definitely. गौरी मॅडम बघतील चांगलं लिहितोय, बॉटनीचं एक पुस्तक आहे. पण तुम्हाला जो वाचक वर्ग मोठा हवा असेल तर तो नाही होणार, नाही तो होणार. मर्यादित. तो मर्यादित. त्यामुळे विषय मात्र जोरदार करा. अगदी. आणि इथून आता आपण बुकब्रोच्या या आजच्या सुंदर भागात, जिथे आपण गौरी साळवेकर या उत्तम लेखिकेशी बोलतोय, तिच्या फेसबुक वगैरे लेखनावरनं जे मुळात या व्यक्तीचं जे एक मोठं काम आहे संपादनाचं आणि अनुवादाचं, तिकडे जा. तुम्ही आता साकेत प्रकाशनसाठी संपादक म्हणून काम करता. तुम्ही अनेक पुस्तकं अनुवाद केली आहेत, तुम्ही स्वतः तुमची पुस्तकं आलेली आहेत, लिहिली आहेत, ज्या सगळ्यावर आपण बोलूया. पण मला असं विचारावं असं वाटतं पटकन आहे, की या सगळ्यात तुम्हाला कुठला रोल सगळ्यात जास्त आवडतो? म्हणजे आता कसं झालंय ना, की आपण ज्याला म्हणतो की अनुवाद हे जे आहे, आय एम मॅरिड टू ट्रान्सलेशन अँड क्या बात आहे. संपादन इट इज माय चाइल्ड. तर याच्यातलं जास्त प्रिय तुम्हाला काय आहे? हा असा प्रश्न झालाय आशुतोष सरांनी विचारलेला. खरंय. त्यामुळे याचं उत्तर देणं किंचित अवघड आहे. पण एक मी आवर्जून सांगेन, की अनुवादाला आपल्याकडे हिणकस लेखलं जातं अनेकदा. त्याला दुय्यम साहित्य प्रकार मानलं जातं आणि ते अतिशय अयोग्य आहे. अनुवाद हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे. दुसरी गोष्ट, कदाचित आपल्या व्ह्युअर्सना माहिती असेल नसेल मला कल्पना नाही, पण मी थोडंसं इथे एक विस्तृत त्याचं विश्लेषण करू इच्छिते. साधारणपणे अनुवादाचे ढोबळ मानाने 9 प्रकार आहेत. आणि जसं मी आधी म्हटलं, की अनुवाद हा एक दुय्यम साहित्य प्रकार, बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा दुय्यम साहित्य प्रकार आहे. तर तसं नाहीये खरं तर. 9 प्रकारांमध्ये वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन असतं, मग लिटररी ट्रान्सलेशन असतं. तर आता याचे गमतीशीर उदाहरण म्हणजे आय फीवर हॅव, असं ज्याला वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन म्हणतात. तर हा अनुवाद कोणासाठी उपयुक्त असतो? तर साधारणपणे शिलालेख वगैरेंचा जी लोक अभ्यास करतात
तर त्यांना ते जे ताडून बघायला मजकूर लागतो, तिथे हा त्यांना वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन चालतं. म्हणजे त्यांना त्यांचे काय निष्कर्ष असतात ते काढता येतात. नंतर अजून बरेच प्रकार आहेत. आपण ज्याला यथासत्य अनुवाद म्हणतो, फेथफुल ट्रान्सलेशन, किंवा ज्याला भावानुवाद म्हणतो, सेमॅटिक ट्रान्सलेशन, किंवा वाक्य संपृक्त अनुवाद ज्याला म्हणतो, इडिओमॅटिक ट्रान्सलेशन, किंवा आता आपण ज्याला रूपांतरण म्हणतो, किंवा रूपांतरण म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर ऑथेल्लोचं झुंजारराव जे आपल्याकडे आहे, किंवा अत्रेंनी जे किंग लिअरचं सम्राट सिंह केलेलं आहे, किंवा कॉमेंट्री ज्याला म्हणतो, जसं की लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं, किंवा भावार्थ दीपिका आहे. तर हे शेवटचे जे 3 प्रकार आहेत, हे करण्यासाठी लेखक त्यात ताकदीचा हवा. की आता जसं रॉबर्ट फ्रॉस्टची जी कविता आहे, वुड्स लवली डार्क अँड डीप, त्याचा हरिवंश राय बच्चन यांनी केलेला गहन वन सजन मुझको बुलाते है वगैरे. तर आता अनुवाद हा जो प्रकार असतो ना, हा तुम्हाला 2 संस्कृतींना जोडणारा एक दुवा किंवा सेतू ज्याला म्हणता येईल. यथासत्य किंवा इव्हन भावानुवाद तुम्ही जेव्हा करता, त्यावेळेला त्या भाषेतलं जे भावविश्व असतं, म्हणजे एथॉस ज्याला आपण म्हणतो, ते त्या मूळ लेखकाची शैली, तुम्हाला हे फार महत्वाचं असतं अनुवादकांनी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे, की जर एखादं तुम्ही मॅनेजमेंट बेस्ड पुस्तक करत असता, तर तिथे तुम्हाला ललित लेखन करून चालत नाही, किंवा कथा कादंबरीचा अनुवाद करत असता, तिथे वृक्ष कोरडेपणा असून चालत नाही. तर त्या एथॉसशी कनेक्ट होणं, त्या लेखकाची शैली, त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो, की त्याचा कोर पार्ट अलगद आणून सोडणं. अनुवाद म्हणजे एका कुपीतलं तर दुसऱ्या कुपीत ओतण्यासारखं असतं. तर हे भान अनुवादकांनी बाळगणं फार गरजेचं आहे. ज्याला आपण म्हणतो ना, की निळ्याला निळं मॅचिंग म्हणजे अनुवाद नाही. आता जसं इडिओमॅटिक ट्रान्सलेशन आपण म्हणतो, किंवा आधीचं मी जे सेमॅटिक ट्रान्सलेशन म्हटलं, भावानुवाद, जसं आपलं आउटसाइडर पुस्तक आहे. आउटसाइडर पुस्तकाच्या संपूर्ण कुठलंही तुम्ही प्रकरण घ्या, किंवा त्याच्यामध्ये आउटसाइडर हा शब्द 3 अर्थांनी आलेला आहे. एक उपरा, एक अपरिचित आणि एक परका. पण तो कुठे चपखल वापरायचा, हा जो निर्णय आहे, हा अनुवादकाने तारतम्य राखून घ्यायचा असतो. किंवा इडिओमॅटिक ट्रान्सलेशन जे असतं, ज्याच्यामध्ये आता समजा आम्ही म्हटलं, की ज्याला आपण वर्ड टू वर्ड नाही, ज्याला थॉट टू थॉट ट्रान्सलेशन म्हणतो. मी जर म्हटलं, की मिस्टर जावडेकर इज अ व्हेरी वॉर्म पर्सन, तर ते इंग्लिश कॉन्टेक्स्टमध्ये बरोबरच आहे. याचं कारण भौगोलिक परिस्थिती आणि हवामान, बर्फाळ प्रदेश, थंड हवा. पण जेव्हा मी हे मराठीत म्हणते, त्यावेळेला मला त्यांच्यात आपुलकीचा ओलावा आहे, किंवा ते प्रेमळ आहेत असं म्हणावं लागतं. याचं कारण आपली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे. त्याच्यात वॉर्म हे फारसं सुखद होणार नाही. किंवा मी नेहमी म्हणते, की चांगला जो अनुवादक असतो ना, तो स्वतः आधी एक उत्कृष्ट वाचक असतो. त्याच्यानंतर तो चांगला संपादक असतो आणि तो सर्जक असतो. का सर्जक असतो? अजून एक छोटंसं उदाहरण मी इथे देईन, की ज्यावेळेला त्याला स्वतःला सर्जनशील लेखन म्हणजे काय हे माहिती असतं, त्यावेळेला त्याला मेक हे व्हाईल द सन शाईन्स, म्हणजे लोहा गरम आहे मार दो हथोडा, किंवा वाहत्या गंगेत हात धुणे, ही जी एक्सप्रेशन्स आहेत ही वेगळी नाहीत हे कळतं. आणि मग त्याला जो मूळ शब्द आहे किंवा मूळ वाक्य आहे त्याच्या जास्तीत जास्त क्लोज जाणारं एक्सप्रेशन देता येतं. संपादन हा एक अनुवादाचा महत्वाचा भाग असतो, तसाच तो लेखनाचा पण खूप महत्वाचा भाग असतो. पण अनुवादाचं क्लोजिंग करण्यापूर्वी मी दीपू चित्र्यांचं पुन्हा तुकाराम मधलं एक वाक्य अवश्य सांगेन. पुन्हा तुकाराममध्ये दीपू चित्रे म्हणतात, की लोकांची भाषा आणि त्यांचं अस्तित्वभान यांचा संबंध इतका सखोल असतो, की त्या भाषेतलं मौन हे सुद्धा त्या भाषेतलंच मौन असतं. तर संपादन जेव्हा आपण अनुवादाचं करतो, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या असतात. आता फेसबुक लेखनासाठी संपादन आवश्यक असतं का? तर संपादक कोण असतो? संपादक हा त्या पुस्तकाची दाई असतो. पुस्तकाचं दाईपण तो करतो. पण मग फेसबुक लेखनाचं काय? तर फेसबुक लेखनाचं संपादकीय नजर जी असते ती तुम्हाला तुमची कमवावी लागते. जे आधी मी सुरुवातीला मुद्दे मांडले, की Facebookवर लेखन करताना घ्यायची काळजी, ह्याच्यात तुमच्यातला जर तो संपादक जागा असेल, तर तुम्हाला फारसे एफर्ट्स पडणार नाहीत. समजा तुम्हाला असं वाटतंय, की मी लिहिलंय आणि ते चांगलं आहे, पण मला कुणाकडनं तरी हे हवंय, की याच्यात काय कमी आहे, जास्त आहे. तर Facebookवर उत्तम लिहिणारी जी लोकं असतात, जी तुमच्या चांगली ओळखीची आहेत आणि जी तुम्हाला मदत करू शकतात, त्यांना तुम्ही एक संपादकीय नजरेने ते बघा असं सांगूनही त्याच्यात काही कमी जास्त करू शकता, किंवा त्या पद्धतीने पोस्ट लिहू शकता. जसं मी आधी उदाहरण दिलं, की कांचन दीक्षित यांच्या पोस्ट जेव्हा आम्ही वाचायचो आणि आता त्याचं जे पुस्तक आलं,
ते इतकं वेगळं आहे की पोस्ट लिहिणं आणि पुस्तक लिहिणं ह्या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत हे आपल्याला लक्षात येतं. किंवा आशुतोष सर स्वतः जेव्हा 20 30 40 हे सदर लिहित होते आणि ज्यावेळेला त्यांच्या हे लक्षात आलं असेल की आपल्याला आता हे जर पुस्तक करायला हवंय किंवा करायचं आहे, त्यावेळेला त्यानुरूप बदल त्यांनी स्वतः लेखक असल्यामुळे आपोआपच त्या लिखाणात केले असतील की ज्यामुळे त्याला नंतर फारसे एफर्ट्स घ्यायची गरजच पडली नसेल. तर मला असं वाटतं अनुवाद आणि संपादन ह्या दोन्ही बाबतीतला हा मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही गौरी मॅडम खरोखरी मॅडम होतात विद्यार्थी आणि हो. विद्यार्थिनींसाठी हो. एका टप्प्यावर. आणि अनेक ज्या इंग्रजी भाषेच्या परीक्षा असतात आणि त्याचं तुम्ही मार्गदर्शन सगळ्यांना करायचं हो. त्यावरची पुस्तकही तुमची मला वाटतं प्रकाशित झाली आहेत. त्या IELTS सारख्या परीक्षा असतील किंवा दुसऱ्या कुठल्या असतील तर. आणि तुम्हालाही माहिती आहे की मी BDS नंतर MA इंग्रजी हो, केलंय, हो. त्यात मी टॉपर आलो आणि माझी आता इंग्रजी कादंबरी येते, मी शिकवलंय MA इंग्लिशला. हो, हो. आमचं गोत्र त्यामुळे सारखं आहे सारखं आहे. आणि आम्ही तरी मराठी प्रेमीच आहोत. हो. आज मला अगदी एक चांगलं लगेच वाचकांना सांगू द्या. आज आम्ही शूटिंग करतोय, आता गुरुवार आहे, 14 मार्च आहे आणि आताच मी वर्तमानपत्र बघितलं तर आपलं जे महाराष्ट्र राज्याचं जे आता भाषा धोरण नवं आहे याच्यात उत्तम इंग्रजीसह उत्तम मराठी. हो. आणि मला हे फार पटलंय कारण दोन्ही भाषा उत्तम पाहिजेत. हो. मी नेहमी म्हणतो एका भाषेवर प्रेम करणारा माणूस दुसऱ्या भाषेचा दुस्वास करूच शकत नाही. त्यामुळे आपल्याला उत्तम इंग्रजी पाहिजे, उत्तम मराठी पाहिजे. अगदी. तर मला या संदर्भात 2-3 प्रश्न. एक तर तुम्ही ते सगळं जी तुमची फेज होती त्याविषयी काही तुम्हाला शेअर करायचं असेल तर. दुसरं म्हणजे इंग्रजी साहित्य अनेकदा मराठी वाचक वाचताना बिचकतात, तर त्यांनी वाचायला मुळात पाहिजेत का इंग्रजी पुस्तकं. आणि तिसरा जो महत्वाचा भाग आहे की इंग्रजी मराठी सगळ्या वादाच्या पलीकडे जाऊन एकूण इंग्रजीचं काय महत्व आहे आणि भाषा म्हणून, कारण आपण बुकब्रो ही फक्त साहित्यावर आपण चर्चा करत नाही, आपण भाषेवरही करतो. तर काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की बघा, इंग्रजी आणि मराठी हा जो वाद आहे ना, हा पर्टिक्युलरली आपला फेब्रुवारी एंडला सुरू होतो. साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपतो. त्याच्यानंतर फारसं कन्स्ट्रक्टिव्ह असं काही घडताना दिसत नाही. इंग्रजी वाचायला हवं का, तर याचं उत्तर निश्चित हो असं आहे. पण त्याआधी भरपूर मराठीही वाचायला हवं. हे अतिशय महत्वाचं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगते की शेवटी शब्दांचं ना कुटुंब असतं आणि भाषा या भगिनी असतात एकमेकांच्या. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्हाला मराठीतले एक्सप्रेशन्स, मराठीतले वाक्प्रचार, म्हणी, त्या शब्दांचं सौंदर्य, त्यांना वाकवणं वळवणं हे समजणार नाही, याच्यातला आनंद मिळणार नाही, तोपर्यंत तुम्ही इतर कुठल्याही भाषेच्या वाटेला जाऊ शकत नाही. इंग्रजी यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही बघा, आता इंग्रजीचा जो वाचक वर्ग आहे तो अफाट आहे, जगभर अफाट. आणि जे विषय इंग्रजी साहित्यात हँडल केले जातात, मला असं वाटतं की ते विषय बहुतेक कुठल्याही इतर भाषेत केले जात नसावेत. तुम्ही यू नेम इट अँड यू हॅव द बुक. आता ऑफ रिसेंटली मी एक कोड ब्रेकर नावाचं पुस्तक वाचलं की जे जीन एडिटिंग या विषयावर होतं. कोड ब्रेकर. जेनिफर डोडना म्हणून एक नोबेल लॉरेट आहे, तिच्या संशोधनावर ते पुस्तक आधारित आहे. आणि त्याच्या आधी मी एक क्वायट नावाचं पुस्तक वाचलं की जे फक्त अंतर्मुख लोकांवर लिहिलेलं होतं. अशा प्रकारचं लिखाण मराठीत अधिकारवाणीने करणारी लोक कमी आहेत. दुसरी एक गोष्ट महत्वाची काय होते माहितीये का, की तुम्ही बाहेरचा तर मार्ग मोकळा करताच, पण आपल्या भाषांमध्ये, प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा जे टॅलेंटेड लेखक आहेत, अतिशय टॅलेंटेड लेखक आहेत, त्यांना जर तुम्ही इंग्रजीतून इंट्रोड्यूस करू शकलात, त्यांचं साहित्य जर पोहोचवू शकलात, तर हा दुहेरी मार्ग होतो. की आपलंही तिकडे जातं, त्यांचंही आपल्याकडे येतं. शिवाय तुम्हाला आता सांगण्याची मी वेगळी गरज नाही, तुम्ही डॉक्टर आहात की संशोधनाशी रिलेटेड, तंत्रज्ञानाशी रिलेटेड, मेडिसिनशी रिलेटेड जे लेटेस्ट नॉलेज आहे आपल्या इथे, जेव्हा मराठी भाषा, अगदी सॉरी टू इंटरप्ट, मला अगदी न राहतंय की जेव्हा लोक म्हणतात की मराठी भाषा मागे पडते, तेव्हा हे विसरतात की व्यवहारिक जी मराठी भाषा जशी काय म्हणतात विस्तारायला पाहिजे तशी विस्तारली नाही. त्याच्यामागे एक महत्वाचं कारण असं आहे की आपल्या सगळ्या समीक्षकांनी माहितीपर लेखनाला, म्हणजे तथ्याधिष्ठित लेखनाला नेहमी दुय्यम स्थान दिलं. त्यांनी केवळ कथा, कादंबरी आणि कवितांनाच वर घेतलं, म्हणजे त्यात काही वाईट नाहीये. पण जर तुम्ही तथ्याधिष्ठित लेखनाकडे नेहमी असंच दुय्यम बघितलं तर तिथली भाषा नव्हतीच समृद्ध होणार ती, आणि मग तुम्हाला इंग्रजीकडेच वळायला लागणार. त्यामुळे समीक्षक हे, स्पेशली या गेल्या अनेक दशकांमध्ये समीक्षक हे याला कारणीभूत आहेत. हे मी अगदी आता, म्हणजे याच्यावर वाद झाले तरी चालतील, पण मी
ठामपणे आज यांच्या साक्षीने हे विधान करून टाकतोय. त्या फार महत्वाचं बोलतात. पुढचं ऐकूया. सो हा जो दुहेरी रस्ता तयार करण्याचं जे काम आहे ना, ते जाणत्या लेखकांनी, डोळस वाचकांनी केलं पाहिजे, जबाबदारीने केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आता आपण जी ओरड करतो बघा, तुमची मुलगी टीनेजर आहे, माझी मुलगी टीनेजर आहे, ह्या जेनझीची तर त्यांची भाषाच वेगळी आहे. हो. म्हणजे ती कळतच नाही मुलींना ब्रो काय म्हणतात, काय ते काय, हो. म्हणजे आपल्या आवाक्याबाहेरची ती हो, भाषा ते आहे. आपण त्याच्यावर वेगळा एपिसोड करू अगदी शकतो. एपिसोड करू इतकं आहे शकतो, teenagers अगदी आणि अगदी आरोही आणि psychology. अस्मीला खरंय. बसवून. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या मुलांना मराठी भाषेकडे परत कसं आणाल, तर आता आपण बघतो की तुम्ही आणि मी ओल्ड स्कूल आहात, आपल्याला हातात पुस्तक धरून वाचायलाच आवडतं. ह्या जनरेशनचं ते फार कमी झालेलं आहे. पण ही मुलं वाचतच नाही असं आहे का, तर नाहीये, ही मुलं वाचतात. हम्म. ही मुलं किंडलवर वाचतील, ही मुलं ट्विटर कुठेही वाचतील. बरोबर आहे. सो त्यांच्याशी रिलेट करू शकेल असा कंटेंट त्यांना देणं. वा. आता मला खूप पुलं आवडत असले, अतिशय प्रिय असले, तरी हम्म. पुलंच्या वेळची जी सामाजिक परिस्थिती आहे ती आता अस्तित्वातच नाहीये. खरंय. आणि त्याच्यामुळे माझ्या मुलीने कितीही वाचलं तरी हो. तिला त्यातला आनंद मिळणार नाहीये. ती हो. वाचेल पण तिला आनंद तिला तुम्ही मिळणार आशुतोष जवडेकरांची द्या पुस्तक. अगदीच. नाही, पण चेष्टा वेगळी. खरंच पण हा फार रिलेव्हन्स हा रिलेव्हन्स महत्वाचा तर आहे की आता रिलेव्हन्सी काय. ही खूप महत्वाची. शिवाय आता तुम्ही बघाल की खूपशी मुलं, तर ही तरुण मुलं ना, पॉडकास्ट आणि रील्स याच्यामध्ये ऐकतात. खूप चांगलं काम करतायत. खरंय. सो दॅट इज ऑल्सो वन वे की आपण परत तिथे जाऊ शकतो, मुलांना वळवू शकतो मराठी वाचनाकडे, खरंच मराठी आहे. भाषेकडे. अगदी आणि अगदी इंग्रजी तर मुद्दा बिनतोड आहे की तुम्हाला ती आलीच आलीच पाहिजे. पाहिजे. ज्यांना इंग्रजी वाचनाची भीती वाटते ना, त्यांनी फार छोट्या आणि चित्र जास्त असलेल्या पुस्तकांपासून सुरुवात जर केली उत्तम सूचना. तर त्याने भीती थोडीशी तुमची कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम इंग्रजी सिनेमे जे असतात विथ सबटायटल्स, ते जर तुम्ही अगदी क्लिप मध्ये बघू शकलात तर त्यानेही तुमची भाषेबद्दलची समज विकसित होते. भाषेबद्दलची समज विकसित होणं म्हणजे त्या भाषेतले तुम्हाला वाक्प्रचार समजणं, बिटवीन द लाईन्स जे सांगितलं आहे ते समजणं. आणि मग इथे पुन्हा एकदा अनुवादाचा मुद्दा येतो की इथे अनुवाद तुम्हाला मदत करतो त्या भाषेपर्यंत पोहोचायला. नक्कीच हा फार महत्वाचा होता. आणि मला असं वाटतं सबटायटल किंवा चित्रपट किंवा OTT वरच्या सिरीज बघताना अजून एक काय गोष्ट होते माहितीये, त्यात सामाजिक आणि जे भाषेबरोबर चिकटलेले सामाजिक संदर्भ असतात तेही तुम्हाला दृश्यमान होत असतात. पुस्तक वाचताना कदाचित तुम्ही अडका. पण म्हणजे प्राईड अँड प्रिज्युडाईस वाचताना तुम्हाला तो लंडनच्या जवळचा जेंट्री क्लास म्हणजे नक्की काय हे कळत नसतं. पण जेव्हा तुम्ही तो चित्रपट बघता तेव्हा तुम्हाला ते दिसतंच की हे घर असं आहे, हे शेत असं आहे, अति पॅलेस नाहीये, अति गरीबही नाहीये, तो जेंट्री क्लास आहे हे कळतं. त्यामुळे यांनी फार चांगला टिप दिलाय या संदर्भात. शेवटचं, मी स्वतः MA काय ते माझं सगळं पहिला नंबर वगैरे आल्यावर आमच्या मॅडमनी सांगितलं, मटकरी मॅडमनी, म्हणून मी शिकवायला सुरुवात केली आणि शिकवलं सातत्याने MAच्याच वर्गांना. आणि नंतर मला तुम्हाला माहिती खूप व्यग्रता आहे तर मागे पडलं. आय मिस माय स्टुडंट्स. तर तुम्ही मिस करता का तुमचे जे त्या काळातले स्टुडंट्स? आता तुम्ही किती 10 वर्षांपूर्वी शिकवत होता? 17 म्हणजे खरा. मग डू यू मिस युअर स्टुडंट्स? नाही, खरं तर याचं कारण मी सांगेन की मी शिक्षण क्षेत्रात जे आले ना, तर ती अशी काही डोळसपणे आले नव्हते. आणि एका काळानंतर मला असं जाणवलं की या क्षेत्रासाठी जी एम्पथी आणि पेशन्स लागतात त्याचा माझ्यात अभाव आहे. बर. त्यामुळे हे क्षेत्र माझ्यासाठी नाही. बर, क्या बात आहे. आणि काहीशी इंट्रोवर्ट असल्यामुळे म्हणा किंवा काय, मला हे संपादन आणि अनुवादन क्षेत्र किंवा भाषा हा माझं प्रेम असल्यामुळे इथे मी रमले. पण एक आहे, सुदैवाने असं म्हणतात की मी बरी शिक्षिका असावी, कारण ते विद्यार्थी माझे जे आहेत ते जवळपास आपल्याच वयाचे असतील, IELTS वगैरेचे, ते अजूनही संपर्कात आहेत. इतक्या वर्षांनंतरही चौकशी करतात, बोलतात. वा. सगळ्यात शेवटी यांना मी कधी घर घेत नाही, पण मला वाटतं यांच्याबरोबर आपण रॅपिड फायरची एक राऊंड छोटी करायलाच पाहिजे. आणि ते अजिबात स्क्रिप्टेड नाहीये. लाईक तुम्ही त्यांनाही विचारू शकता आणि मीही लिहून ठेवले नाहीत. मला आता ऐकल्यावर जे वाटतंय आता मी विचारणार आहे पहिलं. आणि याच्यात दोन्ही वगैरे याला ऑप्शन नाही, एकच पटकन जे येतं ना पहिलं तोंडातनं ते नेहमी खरं असतं. लिहिणं का बोलणं? लिहिणं. वाचणं का लिहिणं? फार अवघड आहे. वाचणं. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्र का मैत्रीण? अरे बापरे, ह्याचं उत्तर अशक्य आहे. पण मग मित्र का तेही सांगा. फार इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न आणि गाईड करेल, माझी खात्री आहे लोकांना. बघा, आता याचा संदर्भ मी तुम्हाला सांगते की आता लोकसत्तात एक फार छान सदर चालू आहे.
पुरुष त्यांच्या मैत्रिणीविषयी लिहितात. मीच त्याचं प्रस्तावना Exactly. सुरुवातीचा लेख मीच लिहिला होता, माझी मैत्रीण म्हणून. हो. खरं तर असं काही नाहीये, मोजक्या मैत्रिणी सुद्धा आहेत ज्या खरोखर फार हम्म. दिल के करीब आपण हम्म. म्हणतो ना तशा हम्म. आहेत. हम्म. पण मला मित्रांच्या बाबतीत जेन्युइनली जी एक गोष्ट हम्म. जाणवली ना, हम्म. की ते असे काही कुठले त्यांचे कन्फर्मेशन बायसेस वगैरे नसतात क्या बात. आणि त्यांना साधारणपणे आपण अतिशय स्पष्टपणे जे आहे ते सांगू शकतो. खरंय. तर शिवाय काय होतं की ते बऱ्यापैकी मे बी फिरत असल्याने, लोकांना भेटत असल्याने त्यांचा जो एक स्पेक्ट्रम असतो तो बऱ्यापैकी ब्रॉड असतो. खरंय. त्याच्यामुळे क्या बात आहे. हे काइंड ऑफ आपण ज्याला म्हणतो ना की नॉलेजची देवाणघेवाण असो किंवा काही इंटेलेक्च्युअल टॉक्स असो, हे मित्रांबरोबर जास्त कम्फर्टेबली होतात असा अनुभव आजच्या आहे. एपिसोडला तमाम पुरुषांकडनं तुम्हाला 1000 लाईक्स मिळणारच आहेत, म्हणजे आम्ही देऊनच टाकले. आता पुढच्या शेवटच्या 2 याच्याकडे, Okay. नेल्सन मंडेला का हिटलर, म्हणजे मी व्यक्तींविषयी नाही विचारत आहे. त्यांनी मगाशी त्यांच्या उत्तरामध्ये जो उल्लेख केला त्याच्यावर, की त्यांनी अनुवाद म्हणून काम केलं, त्या अनुवादित कामाविषयी. नेल्सन मंडेला पुस्तक का हिटलरचं पुस्तक? मला असं वाटतं नेल्सन मंडेला. का तेही सांगा. नेल्सन मंडेला 2 पुस्तकांमधला फरक आधी मी स्पष्ट करते. माइन काफ हे जे पुस्तक आहे, हिटलरचं आत्मचरित्र, एकमेव पुस्तक त्याने लिहिलेलं. तो जेव्हा तुरुंगात होता त्या काळात, 11 महिन्याच्या काळात त्याने ते लिहिलं आणि तो खरं तर प्रचारनामा आहे त्याच्या पक्षाचा. तर अत्यंत हुशार असलेल्या या माणसाने आपले काही नॅरेटिव्ह इतक्या हुशारीने सेट केलेले आहेत त्या पुस्तकामध्ये, की त्याच्यानंतर या पुस्तकानंतर तो चान्सलर झाला. त्याच्या हुशारीला दाद द्यावी लागेल या बाबतीत. नंतर मात्र त्याने जे केलं ना, ते आपण जे म्हणतो ना की सगळं घालवलं. नेल्सन मंडेला यांचं पुस्तक कायमच माझ्यासाठी एक उज्ज्वळ याच्यासाठी ठरेल, की हा माणूस आयुष्याची 27 पेक्षा जास्त वर्ष तुरुंगात राहिला. त्या काळात त्यांनी वेगवेगळ्या डिप्लोमॅट्सना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मुलींना जी पत्र लिहिली, जी बहुतेक वेळेला जायचीच नाहीत बाहेर. आणि आपल्या मुली कुठे आहेत, आपली बायको तुरुंगात आहे, त्या कोणाकडे राहतात, त्या शाळेत जात आहेत की नाही, ही काळजी एका कुटुंबवत्सल गृहस्थाला असणं. त्याच वेळेला ही जी वर्णद्वेषी किंवा वर्णभेदी मोहीम आहे ही थांबवणं आणि माझ्या जनतेला, माझ्या देशातल्या लोकांना मी न्याय मिळवून देणं, याच्यासाठी वाटेल ते सहन करणं आणि त्यासाठी जगभर धडपड करणं. तिथून तिथे जे स्टेशन होते त्या ठिकाणून. तर हे जे पत्र आहेत यांचा तो अनुवाद आहे. आणि त्यांचं मला वैशिष्ट्य हे जाणवलं, की जेव्हा ते साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष झाले त्यावेळेला मात्र त्यांनी सर्वसमावेशक धोरण राबवलं, की मला माझ्या मंत्रिमंडळात गोरेही हवेत, मला मंत्रिमंडळात सगळेच हवेत. ते सुडाच्या भावनेने नुसते पेटले नाही, नव्हते, नाही. त्यांनी फार वेगळा मोठा राजकीय विचार केला. क्या बात आहे. शेवटचा आणि महत्वाचा आहे. या आज काय झालंय, आमच्या तारखा जुळून आल्यात. आम्ही पुण्यात माझ्या घरी शूटिंग करतोय आणि त्या संभाजीनगरवरनं आल्यात. तर त्यामुळे शेवटचा प्रश्न अर्थात तुम्ही ओळखला असेल, की संभाजीनगर का पुणे, किंवा ब्रॉड अजून जायचं तर मराठवाडा का पश्चिम महाराष्ट्र? खरं सांगू मी ना, माझं असं म्हणणं आहे की जे शहर तुम्हाला दाणा पाणी देतं ते तुमचं असतं. आता सध्या संभाजीनगर, पुण्यावर माझं प्रेम आहेच आणि कायमच राहील. पण मी अगदी जळगावला गेले तरी सुद्धा मी हेच सांगायचे की आमचा खानदेश. आता मी सांगते आमचा मराठवाडा. कोल्हापूरमध्ये होते तेव्हा सांगायचे आमचा पश्चिम महाराष्ट्र. कदाचित हेच कारण असेल की त्यामुळे सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणतो की आमच्या गौरी साळवेकर. जेव्हा फेसबुकवर असतो तेव्हा तुमच्या फेसबुक बाहेरच्या लेखनाला, अनुवादकाला आणि संपादकाच्या सगळ्या कामासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. उत्तम पुस्तकं तुम्ही लिहावीत आणि लोकांकडे लिहून घ्यावीत. हे दोन्ही तुम्ही नक्की कराल आणि आपणही त्यांचा प्रवास अर्थातच फेसबुकवर बघत राहणार आहोत. बुक ब्रो अजून सबस्क्राईब जर तुम्ही आपला चॅनल केला नसेल तर करून टाका. अशूस ट्यून्स हे चॅनलचं नाव आहे. बुक ब्रो ही त्यातली सिरीज आहे. काही भाग इंग्रजी आहेत, बरेचसे मराठीत आहेत. खाली तुम्हाला लिंक आहे, तिथे जा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं एक बटन दाबायला लागतं, ते प्लीज तुम्ही दाबा, म्हणजे तुम्हाला एपिसोड येत राहतील. 3,500 आपलं एक छोटंसं कुटुंब आहे आणि खूप चांगले प्रतिसाद अनेक भागांना मिळत आहेत. आजचा भाग तडाखेबंद लोकांना आवडणार आहे माझी खात्री आहे, कारण फार तुम्ही छान बोललात आणि आवर्जून वेळात वेळ काढून आला. मनापासून धन्यवाद. थँक्यू. I realized की this is not my place. त्यामुळे आम्ही फार चांगल्या टिप दिलाय या संदर्भात. शेवटचं मी स्वतः